अकोला शहरातील रस्त्यांच्या तसेच उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे तसेच शहरातील नागरिकांच्या वाहतूक नियमांचे पालन न करण्याच्या मानसिकतेने निर्माण झालेल्या वाहतूक समस्येमुळे तसेच गरजेपेक्षा जास्त पटीने चालणाऱ्या ऑटोमुळे वाहतूक पोलिसांवर वाहतूक सुरळीत ठेवण्याचा ताण नेहमीच असतो। या कारणाने बऱ्याच वेळेस त्याला सर्वसामान्य नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो। ही सर्व तारेवरची कसरत करीत असताना शहर वाहतूक पोलीस आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत असताना दिसून येतो। सर्वसामान्य नागरिक, ऑटो चालक यांच्यासाठी सर्वसमावेशक असे वेगवेगळे उपक्रम राबवित असतानाच आपल्या प्रामाणिकतेचा परिचय देत नागरिकांचे रस्त्यावर पडलेली पैशांची पाकिटे, मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे बऱ्याच वेळेस शोध घेऊन परत सुद्धा केली आहेत। असाच एक प्रसंग 24 मार्च रोजी बुधवारला सकाळी स्थानिक अग्रेसन चौकात कर्तव्य बजावत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार राजेश दुबे यांच्या बाबतीत घडला। त्यांना चौकात एक महागडा अँड्रॉइड मोबाईल पडलेला दिसला। सुदैवाने तो लॉक नव्हता। त्यांनी त्यांची पाहणी केली असता त्यांना मोबाईलच्या मालकाचा डीपीवर फोटो दिसला। त्यांनी त्यावरील क्रमांकावर फोन करून त्यांच्या मित्राला माहिती दिली। तसेच त्याच फोनवर एका पंजाब राज्यातील इसमाचा फोन आला। या दोन्ही फोनवरून सदरचा मोबाईल फोन हा गिरीश राठी राहणार राधाकिशन प्लॉट अकोला यांचा असल्याचे निष्पन्न झाले। फोन येणाऱ्याला ही माहिती गिरीश राठी यांनी देऊन फोन घेण्यासाठी अग्रसेन चौकात पाठवण्यास सांगितले असता थोड्याच वेळात गिरीश राठी हे अग्रसेन चौकात आले। त्यांचे आधार कार्ड चेक करून व डीपीवरील फोटोवरून ओळख पटवून सदरचा मोबाईल त्यांना परत देण्यात आला। तेव्हा त्यांनी वाहतूक पोलीस राजेश दुबे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आभार व्यक्त केले। राजेश दुबे यांच्या प्रामाणिकपणाचे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व सर्व वाहतूक पोलीस अंमलदार यांनी कौतुक केले आहे। मूर्तिजापूर येथून विदर्भ न्यूजसाठी बाळासाहेब गणोरकर यांचा हा वृत्तांत।